सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई मला तुला काहीतरी सांगायचंय। काय सांगायचं? हेच की हे घर सोडून जाऊ नको, या घरातल्या माणसांना सोडून जाऊ नको, आबांना सोडून जाऊ नको, हेच ना? हे सांगायचं असेल तर मलाही तुला सांगायचं की मी ठरवलंय आणि मी माझा निर्णय बदलणार नाही। नाही, मला हे नव्हतं सांगायचं। मी तुला हे सांगायला आले की मी ज्या ऋषीवर प्रेम केलं होतं तो तसा उरलाच नाहीये। घरच्यांसाठी जगणारा ऋषी आता खूप सेल्फिश झाला। मीरा, मी बदललो नाही, बदललंय आपलं घर, आपल्या घरातली माणसं बदललेत। आबा, एवढा मोठा निर्णय त्यांनी मला न विचारताच घेतला। वाह, किती सोयीस्करपणे वागतो ना आपण आपल्या घरच्यांशी। तू तुझ्या आयुष्यातले किती निर्णय आबांना विचारून घेतलेस रे? माझ्या प्रेमात पडलास तेव्हा विचारलं होतंस आबांना हिच्या प्रेमात पडू का म्हणून? का लग्नाच्या वेळेला तू आबांना परवानगी दिली होतीस की तुमची आवडती सून घरी आणा म्हणून? नाही ना? मग आज आबांनी एखादा डिसिजन घेतलाय तर तुमच्या सगळ्यांकडे त्याची परमिशन का मागायला पाहिजे? एक्सक्यूज मी मीरा, आपण तरुणपणात प्रेमाचा आणि लग्नाचा निर्णय घेतलाय, पण आबांचं काय? त्यांचं काय वय? या वयात त्यांना गरज आहे लग्न करायची? वाह, म्हणजे तरुण माणसांना फक्त गरज असते ना आधाराची? म्हाताऱ्यांनी काय करायचं? हार लावलेल्या फोटोकडे फक्त पाहत बसायचं, त्यांच्याशी बोलत बसायचं? तू दमून घरी येतोस तेव्हा तुला माझी गरज असते, तुझं डोकं दुखत असतं। आबांचं डोकं दुखत असेल तेव्हा आबा काय करत असतील रे? पेन किलर घेऊन झोपून जात असतील ना? मी जे करते त्यानेही डोकं दुखणं थांबतं आणि आबांच्या पेन किलरनी सुद्धा। फरक फक्त मायेच्या स्पर्शाचा आहे, आपल्यासाठी कोणीतरी काळजी करतं ह्या जाणीवेचा आहे, आपुलकीच्या आधाराचा आहे की नाही? नाही, मला नाही वाटत असं। मीरा, अगं इतकी वर्ष कुणाच्याही आधाराशिवाय त्यांनी आम्हा तिघांना वाढवलंच ना, मग आता या वयात का गरज आहे त्यांना कुणाच्या आधाराची? तुम्हाला तिघांना एकत्र ठेवण्यासाठीच। हे बघ ऋषी, तुला पटो वा ना पटो, मी त्यांना हा आधार मिळवून देणार आहे, दॅट्स फायनल। त्यासाठी मला तुझ्या विरोधात जावं लागलं ना तरी चालेल। मॉर्निंग गुड झाली की नाही? अरे घे घे घे। नाही, आजकाल बहिणींच्या आठवणीत नाईटही गुड होत असेल तर मग मॉर्निंग का नाही गुड होणार? घे रे, अरे बघतोस काय तुझ्याकडे रोज डे वगैरे नाही यार। घे, एक काम कर, हे फूल घरी ने एका ग्लासात ठेव, अगदी प्रेमाने पाणी वगैरे घाल त्याला, संध्याकाळी टवटवीत होईल ना तेव्हा ते वहिनी। काय तोंड्या इनफ यार, काय चाललंय तुझं? अमेरिकेच्या आर्थिक घडामोडींपासून गल्लीतल्या कचऱ्याच्या ढिगापर्यंत सगळे विषय बोलून संपले का तुझे? सतत आपलं तेच। इथे कटिंग चहा मारायला यायचं आणि खाऱ्या बिस्किटासारखं तोंडी लावायला माझा तोच विषय बोलायचा। एखाद्याच्या अंगावर जोकरचे कपडे कसे चढवावेत ना याचे क्लासेस घेतो आता। माझे प्रॉब्लेम्स काय ते मला माहितीये। माझं आयुष्य म्हणजे डोंबाऱ्याच्या खेळासारखं झालंय। अरे एवढा काय रागवतो? अरे मला खरंच आनंद झालाय तू आयुष्यात सेकंड इनिंग खेळायला उतरतोयस म्हणून, खरंच आनंद झाला। नाही तर बघ ना, आम्ही बघ पॅव्हेलियन मध्ये बसून टाळ्या वाजवणार फक्त। पण मी नाही,
पॅव्हिलियन मध्ये बसून टाळ्या वाजवणारे असलो तरी तुला वाटेल ती मदत करायला तयार आहे का मी. इतक्या वर्षांची मैत्री विने आपली वायाने जाऊ द्यायचं आहे ना मैत्री, तरी टोमणी मारतोसच, मस्करी करतोसच. माझं मन मी कोणाजवळ मोकळं करायचं. विना तुझा राग मी समजू शकतो मित्र. तुझ्या घरी या प्रसंगानंतर काय वातावरण असेल त्याचा अंदाज आला आहे मला. ऋषी भेटला होता त्या दिवशी, रागावला होता तुझ्या. त्याचंही बरोबर आहे ना, तो तरी काय करणार. तरी काय करणार म्हणजे आम्हाला यार सपोर्ट तरी करते निदान का. मला एक सांग, यांचा प्रॉब्लेम काय आहे रे नेमका. हे आपापल्या बायकांना घेऊन सिमला, कुलू, मनाली, काश्मीर सगळीकडे जाणार. तिथे ते शिकारात बसणार, तिथे बर्फाचे गोळे एकमेकांच्या अंगावर टाकणार आणि ते फोटो काढणार आणि ते फोटो अगदी फेसबुकवर सगळ्यांना दाखवून सगळ्यांना त्रास येईपर्यंत सगळे करणार. आणि आम्ही चायला एक बर्फाचा गोळा उचलून टाकतो तो काय आम्हाला फेस दाखवायला जागाच नाही. सोड रे. हे काय घे आणि त्यांना दे. कोणाला. अरे बाबा तिला. कोणती. विन्यास कसा रे तू. काय चल ना, शाळेला सुट्टी आहे आज. मग? प्लीज प्लीज चल ना यार. अरे एक मिनिट मला थोडस काम आहे, सो मला घरात थांबावं लागेल. ओके. हे काय ऋषी काका, काय. तू बाहेर जातोयस का. हो. काय रे. कधी येणार आहेस परत. परत नाही माहित. पण तू तर मला प्रॉमिस केलं होतास ना काय? की आपण 2020 खेळायचं. हो राजा. छोटी आई, तू, आबा आणि आम्ही. काय माहितीये का बाळा, मी प्रॉमिस केलं होतं, पण तुमचे जे आजोबा आहेत ना, आजोबा त्यांनी एक खेळ खेळून मला ऑलरेडी क्लीन बोल्ड केलंय. मग आता तुम्ही मला रिटायर्ड हर्ट करणार आहात का. ए काका, जास्त भाव नको खाऊस. चल ना रे. अरे ऋषी छोटे समजव ना याला. काय झालं, खेळत नाहीये ना, जाऊ दे ना. मी आहे, आबा आहेत, आपण सगळे मिळून खेळूया. चला चला चला. पण आबा अंपायर आहेत. का अंपायरच का. त्यांना नाही वाटत रन्स बनवावेसे. एखाद्या बंधनात अडकून त्यांना फक्त अंपायर कशाला करायचं. आपण सगळे खेळूयात, आबा सुद्धा खेळतील. चला 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 चला. एक मिनिट, तू स्पष्टपणे का नाही बोललास त्यांना. का नाही सांगितलंस की तू कायमचं सोडून चाललास हे घर ते. मीरा, मी तुला याही आधी सांगितलंय, मला आता या सगळ्या गोष्टीत अडकूनच पडायचं नाहीये. आणि नाही झाली माझी हिंमत त्यांना असं सांगण्याची. मी तिकडे गेल्यावर कळवीन त्यांना. मला जरा काम आहे, मी आलोच. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माताशी. ऋषीने आजच्या मीटिंगची फाईल घेत. तो निघालाय नाही का आज. माझ्या लक्षातच नाही. अहो, तुम्ही जाणार आहात ना ऋषीला एअरपोर्टवर सोडायला. नाही ग, मी नाही जाऊ शकणार. अभिलाषा, तुला माहितीये मला कुणाला असं निरोप देणं वगैरे नाही जमत. ग मला सारखं असं वाटत असतं की मला हार्ट अटॅक येईल की काय. मी नाही जाणार. हो, असं काय करताय. मागच्या वेळी नाही का आपण सगळे त्याला गेलो होतो एअरपोर्टवर सोडायला. विघ्नेश जाईल, मला जमणार नाही. मला काम आहेत. मी काय म्हणते, तुम्हाला असं नाही का वाटत की ऋषीने हा निर्णय जरा घाईघाईतच घेतलाय. हो, खरंय. आणि याविषयी तो आबांशी तरी बोललाय की नाही कोणास ठाऊक. आणि त्याच्या गैरहजेरीत आबांनी जर लग्न केलं तर काय. नाही, कुठल्या तोंडाने सांगणार आपण त्याला हे सगळं. त्याचं काय, तो जाऊन बसेल तिकडे लंडन मध्ये. झेलायचं तर आपल्यालाच आहे ना. नाही नाही नाही, मला असं वाटतं की ऋषीने हा निर्णय तडकाफडकी घेऊ नये.
ऋषीला दे, येतो. अहो अहो विघ्नेश, आज ऋषी लंडनला जातोय, माहितीये ना? हो माहितीये मला. मी ऑफिसला जातोय, तू त्याला एअरपोर्टवर सोडून दे. हो. पप्पा पप्पा ए गौरव, हळू जरा, हळू, सावकाश या. पप्पा काय? आम्ही क्रिकेट खेळतोय, मग? तुम्ही अंपायर व्हाल? नाही, नको. अंपायरला तसेही फारसे पैसे मिळत नाहीत, प्लेयर्सनाच मिळतात. एक काम कर ना, तू आता इथे बाहेर लॉनवर खेळण्यापेक्षा सगळा चिखल झालाय ना, तुम्ही आज जा आणि तुझा कुठला तरी नवीन गेम काढून खेळा. एवढे गेम्स आणलेत तुझ्यासाठी. ओके, जा. हे माझ्याकडे आहे ना टिनटिनचा गेम आहे, तो आपण खेळूया. विघ्नेश, तू इथे बसलायस? अरे एक काम होतं तुझ्याकडे. काय? अरे आपल्या एरियामध्ये कुठलं नवीन हॉटेल बघ ना प्लीज. त्याच हॉटेल मधलं जेवण मागून मागून ना कंटाळा आलाय. काय असं काय करतेस तू? अगं मगाशीच थोड्या वेळापूर्वी मी पाहिलंय किचन मध्ये पडवळाची भाजी आहे. एक काम कर ना, मस्त चण्याची डाळ घालून भाजी कर ना. किंवा असं कर, मस्तपैकी थालीपीठ कर, तीच खाऊ. कशाला उगाच बाहेरनं काहीतरी ऑर्डर करायचं? तुला खायचं असेल तर तू खा. मी माझ्यासाठी आणि आबांसाठी चीज पावभाजी ऑर्डर करते. खायचं असेल तर मला सांग, म्हणजे ऑर्डर करायला. तसं नको. मग नसते उपदेश करत बसू नकोस. आबा आबा, मी तुमच्यासाठी पण चीज पावभाजी मागवते, डोंट वरी. आबा 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 आबा, हो आबा, काय झालंय तुम्हाला? आबा काय झालं? जॉगिंग आज जास्त झालं बहुतेक, त्यामुळे जरा कळ आली छाती. नाही, मी डॉक्टरांना फोन करते. डॉक्टरांना फोन करू नकोस. एक काम कर, ऍसिडिटी वगैरे झाली असेल, तू त्यांच्या गोळ्या बघ कुठे ते. मी गोळ्या घेऊन येते. त्यावरती आहेत. चला सावकाश, तुम्ही आज चला बरं. हो रे, हो, एवढी काळजी करू नका. मीरा, ऋषी कुठे? आबा आबा काय झालं? आबा काय झालं? भाऊजी काय झालंय ना? काय झालं? काही नाही ग, आज जॉगिंग जरा जास्त झालं बहुतेक. कॅश कॅश, गोळ्या घेऊन ये आणि पाणी पण आण. नाही नको, त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स होतात. आबा मी तुमच्यासाठी खडीसाखर घेऊन येते. हा हो, आण आण. नाहीतरी तोंड कडू झालंच आहे, तेवढाच गोडवा. आबा तुम्ही बसा. हे घे. सावकाश. हा, काही काळजी करू नका, बरं वाटतंय मला. मी जर आता माझ्या रूम मध्ये जाऊन पडतो. नको, कुठल्याही कोणाच्याही सपोर्टची गरज नाहीये मला. जरा पडलो की बरं वाटेल. उगाच काळजी करू नका. ऋषीचं जाणं फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंय आपण. हो, आपण घराचे हिस्से मागितले तेव्हाही आबा इतके खचले नव्हते रे. पण आज विघ्नेश, आपण डॉक्टरांना बोलवायला हवं. नाही, नको. डॉक्टरांना बोलवायची खरंच काही गरज नाहीये. जरा थोडा वेळ पडले की त्यांचं त्यांनाच बरं वाटेल. जर आबांना काही झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. ते सारखे म्हणतायत खरं काय ते सांगून टाक. मी तरी किती दिवस हे खोटं लपू? आबा, तुमच्यापेक्षा महत्वाचं काही नाहीये मला, काहीच नाही.
मी तुमचा निरोप घेण्यासाठी आलोय. हो म्हणजे मी लंडनला चाललोय ना म्हणून. नाही डोंट वरी, म्हणजे सध्या मी कुणी येत नाहीये माझ्यासोबत. मी एकटाच जातोय. पण तुम्ही काळजी नका करू. आय विल बी इन टच ना. कारण आता जग खूप जवळ आलंय ना आबा. आता काही हो म्हणजे माणसं दूर गेली आहेत पण नाही, पण काही प्रॉब्लेम नाही येणार. आणि आबा आपण एकमेकांना पाहू पण शकतो ना. सो तुम्ही अगदी एका फ्लाईटच्या अंतरावर आहे. तुम्ही केव्हाही हाक मारा. मी तुम्हाला काहीही लागलं मी लगेच येईन. ओके. सो तुम्ही काळजी नका करू. हां मी मग निघू. मी येतो. हां देवा देवा परमेश्वरा सगळं नीट होऊ दे रे बाबा. मीरा काय झालं? अगं का रडतीयेस? अगं मीरा काय झालं सांगणार आहेस की नाही? मीरा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हे सगळं माझ्यामुळे झालं. हा सगळं माझा प्लॅन होता. खोटं बोलले तुमच्याशी. आबा लग्न करणार नाहीयेत.